राहुल्या हा. अरे कोशिंबीर कुठे आहे? अगं बाई यात काढली मी. म्हणजे ते हे झालं का काय झालं की हे अगं ते काय म्हणतात त्याला काय अवसर का की बाजूला उगाच मध्ये मध्ये करू अगं नका. पण अहो, येऊ का या की भाऊजी विचारताय कशाला? सेट झाली का तयारी? होय. अहो वहिनी जेवणाचा असा वास सुटलाय ना की इथल्या चहाच्या बागा पण फिक्या पडत्याल. लय भारी. बेटे लय नको गुळ लावू माहिती तुला भूक लागली ती काय ए तू शांत बस की. वहिनी हे तुमच्यासाठी. अहो अरे याची काय गरज होती ऐ तुला विचारलंय का कोणी? वहिनींसाठी आणले. घ्या. अहो कशाला उगाच? अहो घ्या आमच्या आठवण म्हणून. थांबा थांबा फोटो काढतो एक. हा. इस्माईल. आ बाले आला. बसा तुम्ही हो, बसा. बसा बसा. बसा की. हा बस. काय राहुल शेठ तुम्ही तर आमच्या सोबत राहता आणि आम्हाला तुमच्याबद्दल काय सांगत बी नाही. जेव्हा बघावं तेव्हा आहेतच फोन मध्ये. राहुल्या तू जर परत फोन बाहेर काढलास ना तर तुला दाखवतो नाही आता अजिबात काढत नसतो मी. आधी फोन ठेवा हा. राहुल तू काय करतो रे? काय करतो तुम्हाला माहित नाही वय मी काय करतो? या जगात फक्त 3च गोष्टी फेमस आहेत. एक सलमानची फायटिंग, कोहलीची बॅटिंग आणि राहुल्याचं कटिंग. उस पर कभी संदेह नहीं करते. वाह क्या बात. वा 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 अरे वा 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 जोरात काम आहे की मग. खरं तर ऍक्च्युली ना शेट मी तुमच्या संघात तारमीत असतो. पण त्याचं काय झालं म्हणलं गावात कोणतर पाहिजे ना म्हणून. तुम्हाला माहित नसल आद्याला निक्क्याला तयार कुणी केलं? मी. होय त्यांना रनिंग कोणी शिकवलं? मी. त्यांचा अभ्यास कोणी घेतला? मी. अरे वा वा वा. वय बाबा तुझ्यामुळेच आम्ही इथपर्यंत आलोय बास. हा बघितलं का? आजाला का आमची ओळख करून दे की. अरे होय आता शितले याची काय ओळख करून द्यायची हे आपल्या माहितीच आहे. चल. या आव्या हा आकाश कराडचा आहे. नमस्कार. हा जयराम आणि हा लक्ष्मण. मी काय म्हणतो ते ओळख बिळख आपण नंतर करून घेऊ. आता आहे ना आपण जेवून घेऊ पहिलं. असा घमघमाट सुटलाय ना जेवणाचा. होय होय लय भुका लागल्यात. होय होय. अरे पण आत्ताच 7:30 वाजल्यात ना. एवढं लवकर जेवायचं वय? हो राहुल शेठ तुमच्या जेवणाच्या टायमाला ना आमच्या इथे ड्युटी असतात. हं? आता त्यापेक्षा महत्वाचं आता आपण काय थांबू शकत नाही. कधी जेवीन असं झालंय. भाऊजी तुम्ही बसा मी लगेच वाढते काय. मी पण वाढतो. अरे नाही नाही बस तू बस कशाला पोटभर जेव हं? बस. म्हणजे मी पाहुणा वय? हो पाहुणा तुला सांगतो की पाहुणा का काय ते. दे. तुम्ही दोघं पण बसा की आपण एकत्र जेवू सगळे. बसा बसा तुम्ही दोघे पण बसा. नाही नको नको आता मी वाढते तसं बरं पडतंय मला. नंतर मी बसतेस की जेवाय. खरं तर आहे ना यांना दोघांना नंतर एकत्र जेवायचे म्हणून. अभिषेक
राव कसलं टॅलेंटेड आहे तुम्ही. वा. बर घ्या. वहिनी तुमच्या हातात टॅलेंट आहे बर का. लय जाम जमलाय बेत. नक्की ना? अहो नक्की म्हणजे बघा की कोण एक शब्द बोलतोय का, सगळे कसे आडवा हात मारतात ते. पोटभर जेवा आणि अजून काय लागलं तर सांगा. लाजू नका. लाजणार आणि आम्ही वहिनी फौजी कधीच कुठल्याच गोष्टीला लाजत नाही. अगं मम्मी काय झालं? रिमोट दे इकडं, माझी आवडती सिरियल लागणार आहे. आत्ता बाप येईल तुझा. स्वयंपाकाचं बघा. बघा म्हणजे? बघा म्हणजे उठायचं आणि मुकाट्यानं कामाला लागायचं. अगं काय आता मारतीस का काय मला? मारतीस का म्हणजे? अगं मग काय, सकाळी गोट्यातली कामं लावलीस आणि आता हितलं बी कर म्हणतीस. मग नको करायला? अगं मम्मी सगळं एकच दिवशी केलं पाहिजे का? का आम्ही नाही केलं कधी? तुला नक्की काय झालंय? कशाला काय होतंय? तू कामाचं बघ आधी. मला माहिती ना तुला काय झालंय ते. ती एकटी गेली ना तिकडं मजा मारायला, म्हणून तुझ्या पोटात दुखतंय. तुला बी लई हाऊस होती ना तिच्यासोबत जायची, पण मी तुला जाऊ नको म्हणलं, म्हणून तुम्हाला एवढं कुतवतीस. लय वरतोड करून बोलू नकोस. गप स्वयंपाकाला घे. नुसतं बोलायला पाहिजे तेवढं. अगं तुझ्यासाठीच सांगते मी. माझ्यासाठी म्हणा, करते. अगं जा बाई तू, करते मी. कर. आणि जा बाई एकदाची एखाद्या मोठ्या घरात लग्न करून. जाते हा जाते. तू तर नुसती घालवायलाच बसली मला इथलं. अगं माझं बी लय काळीच तुटतंय बघ तुला असं घरात बसलेली बघून. भय म्हणून एवढं कामाला लावतीस मला? काम नाही करून कसं चालेल सांग बरं? अगं बाईच्या जातीने कशी चाटाचाटा काम करावी. जा जा आवर्ज जा. मी कोण आहे माहिती आहे ना? टीचर हा. मला सांग एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय? आई आणि बाबा जेव्हा एकत्र राहतात पुष्पे, जीजी कुठे आहे ग? देवळात गेलं. का ग, काय झालं? काय होतंय तवा? पोरगीनं न सांगता स्वयंपाकाचं सगळं करायला घेतलंय आणि सकाळपासून झाडू फरशी सगळं तीच करती. घरात एकटं बसून काय करायचं म्हणून कामात मन रमवते म्हणली. कसं होणार माझ्या पोरीचं? मला तर आता असं वाटतंय आयुष्यभर माहेरात खरकटच काढत बसते का काय कुणाच ठाऊक. आता काय खरं नाही बाबा. पोट फुटल असंच वाटतंय. मला तुम्ही दोघांनी उठवायचं, मला काय उठता येणार नाही. अरे घ्या रे तुम्ही, जेव्हा बिंदास, लाजू नका अजिबात. कर्णस्वामीने बघितलं ना की आपोआप झोप जाईल तुमची. माझा एकदा असाच किस्सा झालता. मला एकदम जाम झोप आलती. कर्नल साहेब आले ना राऊंडला आणि माझी डायरेक्ट झोपच उडाली रे. हा यार तुम्हाला सांगितलं होतंस. अरे बाबा खरं सांगतोय मी. परत काय झोपेचं नावच काढलं नाही बघ मी. मी काय म्हणतो ते राहू द्या. आपण एक काम करू. आहेस का अजून तुझं? हं? काय बोल. गपकी सांगतोय ना. काय आहे, आपण नेहमीच आर्मी बद्दल बोलत असतो तर वहिनींना जरा बोर होईल. त्यापेक्षा आपण आपल्याबद्दल बोलू की.
खरंच लोक टॅलेंटेड आहेत लोक अभय शेठ. असम टॅलेंटेड आहेत तू. चालेल की तुझ्यापासूनच सुरुवात कर. माझ्यापासून बर ठीक आहे. तर वहिनी, आपलं आयुष्य म्हणजे ना ओपन बुक आहे. सगळ्यांना सगळं माहितीये. होय, मला नाही माहित. गप्पे, आता नाटक करू नको. वहिनी, मी मुळशीच आहे. आमच्या घरचे शेती करतात. शेतात घर आहे. घरी आई असते, वडील असतात आणि लहान बहीण भाऊ. मुळशी अहो, तुमच्या सातारपासून 80 किलोमीटर पुढे पुणे आणि पुण्यापासून 25-30 किलोमीटर आत मुळशी. हा हा म्हणजे ती लय ऑसम आहे म्हणते तीच काय? ऑसम नाही, मुळशी मुळशी म्हणतात. नाही तेच मुळशी ऑसम म्हणते तेच का? तसं असं म्हणून काय सांगू आता. अहो, एकदम बारीक आहे मुळशी आमचं. अहो, मी पावसाळ्यात त्या कधी तिथं आमच्या रानामागे ना धबधबा आहे. लय पाणी असतो आणि नुसतं हिरवगार दिसतं सगळीकडं. आणि तुम्हाला सांगतो, बघाल तिकडं नुसतं तांदूळच तांदूळ. हा, तुम्हाला सांगतो वहिनी, तुम्ही आमच्या रानातला फक्त इंद्रायणी खाऊन बघा. नाही ना परत मागितला तर नावच अभय मारणे सांगणार नाही. हा. अहो, मी एक कामच करतो की आता घरी गेलो का नाही की तुमच्या घरी 2 पोती पाठवून देतो सुट्टी. हा. द्या द्या द्या. आणि तुमची बायको? बायको तिलाच तर शोधतोय कावापासून. का हो? आज आता आधीच आर्मीत आहे म्हणून कोण पोरगी दिना झाले. आणि त्यात घरची हालत जरा टाईट आहे. मिळणार. आता तुम्हाला नाही तर अजून कोणाला मिळणार? कधी काय होईल सांगता येत नाही ना. आपण रेडी असलं पाहिजे, गुडघ्याला पाशील बांधून. राहुल शेठ, फौजी कायम रेडीच असतोय बघा. तुम्ही नुसतं गप्पा काय मारत बसलाय? नीट पोटभर जेवा बर का. मी तर म्हणते 2 घास जास्त जेवा. वहिनी, इथं कोणीच लाजत नाहीये. आणि बरं का, तुमच्यासारखी सेम टू सेम जयरामची एक स्टोरी आहे. होय, मग सांग की. ए जयराम, सांग की तुझी स्टोरी. लव्ह स्टोरी वय? नाही हो वहिनी, हे काय तर उठवतात. उगच काय, एक लेटर आहे, वाचून दाखवू का सगळ्यांसमोर? बोल बोल. ए गप केल्या का? सिक्रेट काय आहे का नाही? तुम्ही मला एकदम बिनधास्तपणे सगळं सांगू शकता. आता मला कळायला नको वे माझ्या भावजा कोण आहेत ते. वहिनी, त्याचं काय आहे, मी सांगली साईडचा. तिथं म्हैसाळ नावाचं गाव आहे, कर्नाटकला लागून जाईल. तिकडची एक मुलगी मला आवडते. आणि माहितीये का, ती कन्नड आणि मराठी आणि दोघांचं बी तरी जोरात चाललंय. मी सांगू का काय चाललंय? किंवा मराठीतनं काय बोलते ते तिला कळत नाही आणि ती कन्नड मधनं काय बोलते ती याला कळत नाही. नुसत्यात आपलं त्या जिलेब्या तवा पाकात बुडवून. आज बाबा, आज लय दिवसांनी सगळ्यांना असं बघितलं. हा ना, नाहीतर रोजचं आहेच आपलं. तू लय लकी आहेस. तुला शीतल वहिनींसारखी बायको मिळाली. वहिनींना आयुष्यात कायम सुखात ठेव. बोला. नमस्कार प्रेसिडेंट, काय चाललंय? स्वयंपाक. अरे वा, काय बरं मेनू आज? इथपर्यंत वाजायला लागलाय. भैया, मुद्द्याचं बोला.
प्रेसिडेंट भैया, आम्हाला आजपासून भैया नका म्हणू, का हो? नुसतं हर्ष म्हणा, चालेल आम्हाला. त्यानं काय फरक पडणार आहे? ओ प्रेसिडेंट, अहो काय झालं? व्हॉट हॅपन? काय होतंय तवा? कामाला चुकले नुसतं. सकाळी घरात बसून शेणगोट केलाय आणि आता हे स्वयंपाक. शितली गेली ना तिकडं मजा मारायला, म्हणून पडली तिथली सगळी कामं आता माझ्या बोकांडी. खरं का काय? नाहीतर काय, काम करून करून कंबरड गेले नुसतं माझं. अहो मग आराम करायचा ना, कशाला एवढी मरमर करताय? नाहीतर काय, तुम्ही करता का इकडे येऊन? मम्मी तर बसूनच देईना मला. हा, खरं का काय? म्हणजे आम्ही डिस्टर्ब केलं म्हणा तुम्हाला? नाही, तसं काय नाही. नक्की ना? हा, नाही म्हणजे स्वयंपाक वगैरे जोरात चालू आहे तुमचा. कसली आलीत काम, कळानच झालंय मम्मी अशी का वागतीये. बरं, मम्मी काय घरात बोलल्या का? म्हणजे काय चर्चा वगैरे? चर्चा? कसली चर्चा? ते हे नाही, काय नाही, आपलं हे असं सहजच. नाही नाही, कसली चर्चा तेव्हा? काय झालंय का? नथिंग नथिंग, डोंट टेक इट लोड. हे आम्ही आपलं सहजच म्हणते. पण चर्चा होण्यासारखं काय झालंय? अहो काय नाही, म्हटलं विचारावं. मामा मामी तुम्हाला काय बोलल्या का? नाही, पण काय बोलणार आहेत तेच तर विचारते मी तुम्हाला. अहो काय नाही, आता शीतल हित नाही ना, मग काय बोलले का असं? नाही नाही, काय बोलतात तेव्हा? कामाला झुपली नसतील काय? असू दे असू दे, कीप गोईंग. आणि काय लागलं तर आम्हाला सांगा, 4 माणसं पाठवतो कामाला. काय नको. बर, ऍज यू से. ठेवू का? ठेवताय? नक्की काय महत्वाचं नव्हतं ना? अहो काय महत्वाचं नाही, तुम्ही बिझी आहे म्हणून बोललो. ठेवू का? नाही नाही, तसं काय नाही, बोला की. अगं ए, झालं का? बोलते नंतर. हा ठीक आहे. काय ग, काम केलीस का नुसतीच फोनवर बोलत बसलीस? झालंय बाई सगळं, बघ तूच. झालंय ना सगळं, मग घे की बाहेर. आता ते बी मीच करायचं का? आता एवढं सगळं केलंयस, मग वाढायला नुसतं काय जातंय? बाई घेते, जा तू पुढं. टॅलेंट ही मामी काही घरी बोललीच नाही की? बोलली नाही म्हणजे? अरे म्हणजे पुढं काय घडतं हे कळायला मार्गच नाही. म्हणजे मामाकडनं काय घडत नव्हतं म्हणून आपण मामीला पुढे केलं, तर मामी बी काय ऍक्शन घ्याय नाही, ती घरी काहीच बोलत नाही. आपल्याला काहीतरी केलं पाहिजे टॅलेंट. भैया टेन्शन नॉट, तुम्ही फक्त पेशन्स ठेवा, काय ना काहीतरी नक्की होणार भैया. लेट सी. जवळ आमच्या मनासारखं होत नाही तवर आम्हाला आणबी गोड लागायचं नाही बघा. लईच भूक लागली होती वाटतं सगळ्यांना. जेवण तर फार संपत आलंय. आता कोणी काय अजून मागू नये म्हणजे झालं, नाहीतर आहेच पचका.